माझा प्रश्न शाळाबाह्य मुलांच्या संदर्भात होता. शाळाबाह्य त्या मॅडमनी त्याचा उल्लेख केला, पण मला वाटतं अजून त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, कारण हा अधिकारच मुळात त्या मुलांना मूळ शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झालेला आहे. तर त्यासाठी सरकारने एक प्रोग्राम बनवला होता. तुम्ही SCRT वर होतात की या मुलांना विशेष शिक्षण द्यायचं सुट्टीच्या काळामध्ये, त्यांना पकडून आणायचं, शाळांमध्ये दाखल करायचं, आणि ही जबाबदारी शिक्षकांवर होती. पण त्यात असं दिसतंय की एकूण त्यात यश मिळत नाही आहे सरकारला, कारण हा जो कार्यक्रम आहे हा निवासी पद्धतीचा झाला तरच ह्या मुलांना तुम्ही त्यांच्या लेवलला आणू शकाल. आणि ते असं आहे की तो जर मुलगा 14 वर्षाचा असेल तर त्याला त्याप्रमाणे त्याच्या इयत्तेत घातलं जावं असा तो एकूणच हे दिसतोय. तर ते ऍक्ट पार आणण्यासाठी ते प्रयत्न व्हायला पाहिजे. त्यात निवासी शिक्षणातनं होतील असं दिसतंय, पण सरकार ते करत नाहीये. म्हणजे त्यात काय अडचणी, आणि एकूणच तो कार्यक्रम राबवण्यात तुम्हाला काय कितपत यश आलं? 1 वर्ष झालं त्याला, तर काय एकूणच त्याचं फलित आहे? याच्यात मला आधी बोलायला आवडेल या विषयावर. ऐकायला येतंय? हां, महत्वाचं आहे की सरकार काय म्हणेल असं म्हटलं की आपण प्रश्न दुसऱ्यावर ढकलतोय. पहिली गोष्ट मला मगासपासून सांगावीशी वाटत होती, सरकार वर्सेस मी असं जर मी धरलं तर शिक्षण क्षेत्रात काही कुठच्याच क्षेत्रात काहीच प्रगती आपण यत्किंचितही करणार नाही आहोत. तर मी काय करणार हा प्रश्न विचारा, आणि मग द्या पासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी मी घेते म्हणून सांगते. आणि मला असं वाटतं की या मीटिंगचा जर फायदा हाच होईल की पहिली गोष्ट मी काय करू शकतो हा विचार आपण सुरू करायला पाहिजे. जेव्हा आपण असा विचार सुरू करू त्याच दिवशी शासन पण खरंच काहीतरी करायला सुरुवात करेल. मला असं वाटतंय की बरेचसे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न या आताच्या चालू पठडीबद्दल शिक्षणाच्या चौकटीत सुटणार नाहीत. तो प्रश्न जिथे निर्माण होतो त्याच चौकटीत तो कधी सुटत नाही. आता एक चांगली गोष्ट घडली ती आहे देशात आणि राज्यात, त्याच्याकडे मी आपलं लक्ष शेवटाला वेधतोय. ते म्हणजे असं आहे की ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच, कन्स्ट्रक्टिव्हिझम किंवा रचनावाद असं म्हणतात, सरकार ज्ञान रचनावाद असं म्हणतो. तर 2005 साली केंद्र सरकारने आराखडा तयार केला. हा जो काही कायदा 2009 साली आलेला आहे, 10 साली महाराष्ट्रात लागू केलेला आहे, ह्या कायद्यामध्ये सुद्धा रचनावादी शिक्षण पद्धतीचा आग्रह धरलेला आहे, किंबहुना ती सक्ती असं मी मानतो. असं असल्यामुळे आपण सगळ्यांनीच आता एक असा विचार केला पाहिजे की ज्यात शासनही आहे, तुमची भूमिका. मला असं वाटतं की गळतीचा प्रश्न तिथे सुटतो, कारण मुलं इतकी छान शिकतात रचनावादी पद्धतीत, मजेत शिकत असतात. आणि याचे मी गेले 20 वर्ष अनुभव घेतोय की मुलांचा तो प्रश्न म्हणजे आधी येती करणं, आल्यावर टिकती करणं, टिकल्यावर शिकती करणं, याच्याऐवजी उलटच करावं. शिकलीच छान तर आलेली टिकतात आणि नवी येतात. तुमचा शिक्षेचा प्रश्न हा या अशा प्रकारच्या रचनावादी शिक्षणात कधीही उद्भवत, किंवा मी असं म्हणेन फारसं उद्भवत नाही. अगदी मी टोकाचं विधान नाही करू इच्छित काही व्यक्तिगत प्रश्नांमुळे, पण शालेय शिक्षणातल्या ताणामुळे, त्यातल्या कंटाळ्यामुळे जे शिस्तीचे प्रश्न निर्माण होतात ते रचनावादी पद्धतीत होणार नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की शासनानं हा एक चांगला निर्णय घेतलाय. अडचणी पुन्हा तुम्ही म्हणतात त्या आहेत, अंमलबजावणीच्या अडचणी आहेत. त्या ठिकाणी कोण शिक्षण देतं रचनावादाचं, कुणाला देतं? कारण माझ्याकडे 150 बुजुर्गांचं सरकारने शिक्षण केल्यानंतर एक बुजुर्ग आले, 10 दिवसात आम्हाला काही कळलेलं नाहीये. आणि आजही या इथे आम्ही रचनावादाचं खूप मोठं 20,000 स्क्वेअर फुटावरचं प्रदर्शन भरवलं. सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही आमंत्रण दिलं की रचनावाद अख्खा इथे मांडलेला आहे 20,000 स्क्वेअर फुटावर. प्रत्यक्ष थिअरी, हिस्ट्री पासून ते थेट वर्गातल्या प्रत्येक विषयात रचनावादी शिक्षण कसं केलं जातं आणि मुलांचा रिस्पॉन्स त्याला कसा असतो. परंतु एकही सरकारी माणूस तिकडे फिरकलेला नाहीये. मला असं वाटतं ही उदासीनता सरकारी पातळीवरची नाहीशी झाली पाहिजे. सरकारने आणि समाजाने एकत्र यायला पाहिजे, नाहीतर आपल्या शिक्षणाचे प्रश्न सुटणार नाहीत. आपण नव्या विश्वाकडे आता जाऊया, नव्या पद्धतीकडे जाऊया आणि ह्याच्यात आम्ही शासनाला मदत करू इच्छितो. एक मिनिट सर, जरा शालाबाह्य मुलांच्या संदर्भात ज्याप्रमाणे या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे,
तर मी आपल्याला आवाहन करू शकतो. नंतर जसे मॅडम म्हटलं की ते CR ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्या अशा प्रकारचं काम करतात. आम्ही सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने जिथे जिथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असतील किंवा जी शालाबाह्य मुलं असतील अशांना आमच्या शिक्षकांच्या मार्फत असेल, मुख्याध्यापकांच्या मार्फत असेल किंवा तिथील आमचे जे शिक्षकेतर कर्मचारी असतील अशांच्या मार्फत आम्ही जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम आखलेले आहेत. पालक सभा असेल, तिथले स्थानिक कार्यकर्ते असेल, विविध पक्षांचे पदाधिकारी असतील, अशांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम राबवतात. आम्हालाही या ठिकाणी आपल्याला आवाहन करावंसं वाटतं की आपण जर अशा ह्या उपक्रमामध्ये आपण जर सहभागी झालात तर आपण महानगरपालिकेच्या आणि आपल्या काही संस्था आहेत, जसं आम्ही कालच रेणुताई गावस्करांच्या संस्थेच्या विद्यमाने आपण ते देवदासी मुलामुलींच्यासाठी आपण स्पेशल शाळा या ठिकाणी सुरू केलेली आहे. अशाच पद्धतीवर आपल्या संस्थांच्या माध्यमातून किंवा संयुक्त विद्यमाने या शालाबाह्य मुलांसाठी सुद्धा आपण अशा प्रकारच्या शाळा या ठिकाणी सुरू करू इच्छितो.